कोण किती मोठा आहे आणि कोण किती महान आहे हे फक्त त्याच्याजवळ असलेल्या गोष्टी, त्याच्याजवळ असलेला पैसा, त्याच्याजवळ असलेली पॉवर, रुतबा, एक खोटी रिस्पेक्ट यावरून आपण ठरवू शकत नाही. होऊ शकते तो खूप मोठा डॉक्टर असेल, एखादा IAS अधिकारी असेल, IPS अधिकारी असेल, की खूप मोठा बिझनेसमॅन असेल किंवा कोणीही असेल, एखादा मोठा राजकारणी असेल. तर फक्त त्या गोष्टीवरून तो किती समजदार आहे, त्याला किती अक्कल आहे आणि त्याला जीवनाचा किती समज आहे, हे फक्त त्या गोष्टीवरून आपण ठरवू शकत नाही. आपल्याला एक साधारण एक साधारण मन आपल्याला सांगते की एखाद्याजवळ खूप मोठी महाग कार आहे तर तो खूप मोठा आहे. एखाद्याकडे खूप मोठं घर आहे तर तो मोठा आहे. एखादा खूप मोठा म्हणजे एखादा IAS ऑफिसर असेल, जिल्हाधिकारी असेल किंवा IPS असेल, तर आपल्याला वाटते की हा खूप मोठा आहे किंवा याचा म्हणजे खूप समजदार असेल, असं बिलकुल नाही आहे. एखादा छोट्या गावातला, छोटा शेतातनी मजुरी करणारा माणूस हा त्या IAS ऑफिसरपेक्षा कितीतरी पटीने समजदार आणि इंटेलिजंट असू शकतो. आणि एखादा छोटासा एखादा छोटासा बिझनेसमॅन किंवा एखादा छोटा मोठा धंदा करणारा व्यक्ती पण त्या एखाद्या मोठ्या राजकारणीपेक्षा कितीतरी पटीने समजदार असू शकतो. कारण समजा तो बिझनेसमॅन म्हणा किंवा मग एखादा अधिकारी म्हणा, किंवा एखादा राजकारणी म्हणा, तर तो जर मोठा झाला असेल फक्त या उद्देशाने की तो तो आतून स्वतःला कमजोर समजतो. आतून काहीतरी त्याच्या कमी आहे. आतून काहीतरी त्याला पोकळी आहे. त्याच्या आतमध्ये काहीतरी कमतरता आहे. तर ते कमतरता भरून काढण्यासाठी मग त्याला वाटते की मी खूप पैसा कमावा. म्हणजे ते जी कमतरता आहे, ते जे फुलफिलमेंट आहे, तर मग मी त्या माध्यमातून फुलफिल करू शकतो. त्या माध्यमातून मी स्वतःला पूर्ण करू शकतो. त्या माध्यमातून मी स्वतःला भरू शकतो. तस एखादा छोटासा बिझनेसमॅन मग खूप पैशाच्या मागे धावून धावून, म्हणजे आणखी जास्त 10 लाख असेल 1 करोड, 1 करोड असेल 5 करोड, 10 करोड, 20 करोड, 50 करोड, 100, 200, 1000. मग जेवढा जेवढा तो पैसा कमावेल तेवढा तेवढा मग त्याची आतमधली जे पोकळी आहे तेवढी तेवढी ते खालावत जाईल, तेवढी तेवढी ते वाढत जाईल. मग तेवढा तेवढा आणखी त्याला पैसा अ, अ, हवा असेल, आवश्यक असेल. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की मला पाहिजे आहे पाणी, मला तहान लागली, मला पाहिजे आहे पाणी आणि मी आगीकडे धावत आहे. मला असं वाटतं की हे आग माझी तहान बुजवून टाकेल. किंवा समजा मला तहान लागली, मला पाणी पाहिजे, तर मी दारूकडे जात आहे की दारू माझी तहान भागवेल. मग ते जेवढी जेवढी तुम्ही दारू पितात तेवढी तेवढी तहान आणखी लागते. त्याच पद्धतीनं ते जे आंतरिक एक पोकळी आहे ते भरण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की मी एवढे एवढे पैसा कमावले, एवढ्या गोष्टी माझ्याकडे असल्या, तर मग मी ते फुलफिलमेंट येईल. पण ते फुलफिलमेंट येऊच शकत नाही. तसंच एखादं उदाहरण एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचं घ्या. त्याला स्वतःची एक आतमध्ये एक हीन भावना आहे की अरे माझं काही अस्तित्व नाही आहे, मला मला रिस्पेक्ट हवा आहे, मला मान हवा आहे समाजात. म्हणजे 10 लोकांनी मला भिले पाहिजे, माझ्याकडे बघितलं पाहिजे की बापरे किती काय अचिव्हमेंट आहे याची. म्हणजे त्या गोष्टीने मग मला चांगलं वाटेल, मला समाधान वाटेल.
तर तो मग एखादी एखादी नोकरी करतो. मग आणखी त्याला त्याला हाव ते वाढत जाते. मग तो आणखी दुसरी एखादी जॉब शोधतो चांगल्या उच्च पदाचं, आणखी उच्च पद. मग IAS अधिकारी बनतो आणि त्याच्याही नंतर मग ते जे भूक आहे, ते भूक काही मिटत नाही. ते भूक अशी वाढत जाते. तर ते मग वाढत वाढत जाऊन आणि मग समजा एखादा अधिकारी बनला, तर फक्त अधिकारी बनला तिथंच स्टॉप झाला असं नाही राहत. तो अधिकारी बनल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी त्याच्या डोक्याच्या मागं लागतात. मग त्याचा उद्देश काय होतो? फक्त की बाई मी एखाद्या लालदिव्याच्या गाडीमध्ये बसणार आणि मग 100-200 लोक माझ्याकडे पाहणार आणि मला खूप चांगलं वाटणार. हा हा त्याचा समजा उद्देश राहतो. ज्याचा उद्देश हा नसन त्याच्याबद्दल काही मला शंका नाही आहे. तो IAS ऑफिसर असला तरी त्याला तेवढाच आनंद आहे, किंवा गरज पडली तर तो एक क्षण विचार न करता त्या IAS पदापासून रिझाईन पण करू शकतो, समजा आवश्यकता असल्यास. कारण त्याचा आनंद त्या पोस्टपासून नाही आहे, त्याचा आनंद ते काम करण्यात आहे. त्याला जर वाटलं की माझ्या काम करण्यातनी बाधा येत आहे खूप साऱ्या, तर रिझाईन लगेच. त्याचं काम थांबणार नाही, कोणीच त्याचं काम थांबवू शकत नाही. समजा एखाद्याला वाटत असेल की बाई मी IAS ऑफिसर बनून खूप समाजसेवा करणार, तर मग असे किती समाजसेवक बनलेले आहे की जे IAS ऑफिसर कधी होतेच नाही, जे कधी जास्त शिकलेले पण नाही आहे. अनपढ लोक समाज सुधारक होऊन गेलेले आहे. याचे खूप सारे उदाहरणही आपल्याकडे आहे. तर मग म्हणजे याच्यावरून आपण हे डिसाईड नाही करू शकत की त्याने भौतिकदृष्ट्या काही अचीव केलं म्हणजे तो खूप समजदार आहे, तो खूप महान आहे, असं नाही. ज्याला आत्मज्ञान असेल, ज्याला जीवनाची समज असेल, ज्याला माहीत असेल की आपण या जीवनामध्ये कशासाठी आलेलो आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्यालाच तुम्ही महत्त्व द्यायला पाहिजे, त्यालाच तुम्ही रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि जे आतमधून खूप खाली असतात त्यांनाच खूप साऱ्या भौतिक गोष्टीची गरज पडते. आणि जे आतमधून भरून असतात, ज्यांना एक म्हणजे त्याची ती गोष्ट भौतिक नाही आहे, ती गोष्ट जर त्याला भेटली आणि त्या गोष्टीनं तो फुलफिल झाला, तो आनंदित झाला, मग त्याला म्हणजे ॲक्वायर करण्याची, जमा करण्याची गरज पडत नाही. ऑटोमॅटिक जे आवश्यक असलं ते तो करणार. जेही समजा भौतिक गोष्ट त्याला आवश्यक आहे ते मिळवणार. त्याच्यामध्ये काही कुठली त्याच्या त्याचा अंतरात्मा त्याला म्हणत आहे की मला जे करायचं आहे ते फक्त IAS बनूनच करू शकतो, तर मग तो IAS बनणार, IPS बनणार. एखाद्याला असं वाटलं की भाई मी आता मला जीवन कळलेलं आहे, तर जीवन कळल्यानंतर जर एखाद्याला वाटेल असेल की मी हे जे कार्य आहे म्हणजे आत्मज्ञान पोचवण्याचं कार्य जे आहे ते जर मी एखादा मोठा बिझनेसमॅन बनून करू शकत असेल, तो बिझनेस त्या हिशोबाचा असला पाहिजे, तर तो बिझनेसमॅन बनणार. काही त्याच्यामध्ये शंका नाही, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पण नाही. पण नुसता मग पैसा कमवण्यासाठी आणि स्वतःचा खिसा भरण्यासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी की माझ्याकडे किती आहे, काय आहे, तर त्या व्यक्तीला आपण कधीही महान म्हणू शकत नाही. तो व्यक्ती आतमधून भिकारी आहे, म्हणून त्याला पैशाची हाव आहे. जो आतमधून अमीर असेल त्याला पैशाची कधीच हाव पडणार नाही. जेवढे आवश्यक आहे तेवढं तो कमावेल. त्याच्या आवश्यकतेनुसार त्याला जर काही महान कार्य आणखी करायचं आहे, तर त्यासाठी जर त्याला लागत असेल तर तो बिनधास्तपणे चांगल्या पद्धतीने पैसे कमावून घेईल. म्हणजे कोणाची गर्दन काटून तो पैसे कमावणार नाही.